मायग्रेन म्हणजे अर्धशिशी. याच्यामध्ये अर्ध डोकं दुखतं. अर्ध डोकं दुखणं, अर्धशिशी ही वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकते. अर्धशिशी होत असताना काही जणांना मळमळणं, उलट्या होणं, ही कळ कधी मानेपासून पण येऊ शकते. याची वेगवेगळी कारणं आहेत. जसं काही लोकांना पित्ताचा त्रास जास्त असेल तेव्हा मायग्रेनचे अटॅक येतात. काही लोकांना सायनस ब्लॉक होतो किंवा सर्दीचा जुना त्रास असेल त्याच्यामध्ये पण अर्ध डोकं दुखतं. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे मानेची शीर दबली असेल तरी पण एका साईडचं डोकं दुखू शकतं. मायग्रेन हा आजार जसा शारीरिक आहे तसा मानसिकही आहे. त्याच्यामुळे मानसिक ताणतणाव, रात्रीचं जागरण, अवेळी खाणं किंवा जास्त मानसिक त्रास करून घेणं याच्यामुळे मायग्रेनचे अटॅक वाढू शकतात. त्यामुळे मायग्रेन जर खरं सांगायचं झालं तर हा शारीरिक आणि मानसिक हा दोन्हीमध्ये मोडतो. त्याच्यामुळे ज्यांना मायग्रेनच्या त्रासापासून पूर्णपणे मुक्त व्हायचं आहे त्यांनी शारीरिक जी काही कारणं आहेत त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि जे मानसिक ताणतणाव, रात्रीचं जागरण किंवा योग्य झोप याकडे पण व्यवस्थित लक्ष दिलं तर मायग्रेन 100% बरा होतो. पण मायग्रेनचा उपचार करत असताना तो मायग्रेन होतो कशामुळे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मायग्रेन कशामुळे होतो याचं निदान करून घ्या. आणि जसं मी सांगितलं की मानसिक ताणतणाव हे सुद्धा त्याचं एक कारण आहे. त्याच्यामुळे मेडिटेशन, प्राणायाम ह्या गोष्टी व्यवस्थित करा. तुमचं लाईफस्टाईल व्यवस्थित मॅनेज करून घ्या तर मायग्रेन योग्य उपचाराने 3 ते 6 महिन्यामध्ये पूर्णपणे बरा होतो.